राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी तालुका खेड या ठिकाणी भीमा बबन रेणके पैवर्षे 33 राहणार राक्षेवाडी राजगुरुनगर या तरुणाने रविवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरात टोकाचे पाऊल उचलले। तरुणाच्या खिशात मृत्यूपूर्व चिठ्ठी सापडली। हीच चिठ्ठी त्याने व्हॉट्सअपवर पाठवली। अखेर या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित व्यक्तींवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी भीमा रेणके यांच्या नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन केले। भीमाची आई लता बबन रेणके पैवर्षे 52 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भीमाची पत्नी सुवर्णा, प्रियकर अजित रमेश गायकवाड आणि वडील रमेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील अजित गायकवाड यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, तर पत्नी सुवर्णा आणि रमेश गायकवाड फरार आहेत। पत्नीच्या प्रियकराकडून घटस्फोट देण्यासाठी भीमा नरके यास धमक्या दिल्या जात होत्या। पोलिसांकडे दाद मागूनही काहीही उपयोग होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर भीमा नरके या 33 वर्षाच्या तरुणाला आपली जीवनयात्रा संपवावी लागली। 25 ऑगस्ट रोजी भीमा नरके याच्यावर राजगुरुनगर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर ज्या पोलिसांनी याबाबत वेळीच दखल घेतली नाही अशा पोलिसाचे निलंबन करण्याची मागणी करून आंदोलन केले। खेड पोलिसांत मागील काही दिवसांत दाखल होणाऱ्या गंभीर घटनांची माहिती पोलिसांकडून पद्धतशीरपणे दडपली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वी राजगुरुनगर शहरात तिन्हेवाडी रोडवर मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र खेड पोलिसांनी ही माहिती प्रसार माध्यमांपासून लपवल्याचे समोर आले। पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांशी येथील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत असभ्यपणे वागत असल्याच्या तक्रारी आहेत। पुरुष पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबतच महिला अधिकारी देखील अशाच पद्धतीने सामान्य नागरिकांशी वागत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। खेड पोलीस ठाण्याच्या प्रमाणेच अनुभव चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्यात देखील येत असल्याचं नागरिक सांगत आहेत।